राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातील हप्त्या अगोदर एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज राज्य सरकारने जाहीर केली आहे आणि ती अपडेट तुम्हाला माहीत असणे हे अत्यंत गरजेचे आहे। तर मग आजच्या अपडेटनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जोरावर विधानसभा निवडणुकीमध्ये मतांचा जोगवा पदरामध्ये पाडून घेतल्यानंतर आता महायुती सरकारने योजनेमध्ये अटी शर्तींचा खोडा घालायला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय आता महायुती सरकारने घेतला आहे। या योजनेचे सर्वेक्षण करून इतर विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता या योजनेमधून वगळण्यात येणार आहे। तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा अधिक आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही। त्यामुळे आता या योजनेत मोठ्या प्रमाणामध्ये महिला अपात्र ठरणार आहेत। तसेच लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी सुरू करण्यात आली होती असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की शेती काम करणारी महिला, झाडू पोछा करणारी महिला, धुनी भांडी करणारी महिला, स्वयंपाक काम करणारी महिला, झोपडपट्टीमधील महिला, भाजीपाला विक्री करणारी महिला या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आणली होती आणि अशा प्रकारचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले आहे। तर मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या योजनेच्या नवीन नियमानुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेणाऱ्या महिला ह्या आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असणार आहेत। तर मग PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 6.5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेमधून यापुढे केवळ 500 रुपये प्रति महिन्याला देण्यात येतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने घेतले असल्याची माहिती या समोर आली आहे। तर योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना नवीन आधारने जोडली केल्यानंतर लाभार्थी महिला यापुढे जुलै महिन्यापासून लाभास पात्र असणार नाहीत। तर अर्ज मंजूर झालेल्या महिलांना पुढच्या महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे। तसेच योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबामध्ये वार्षिक 2,50,000 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या देखील महिलांना आता लाभाचे वितरण करण्यात येणार नाहीये। कारण की आता राज्य सरकारने आयकर विभागाकडून आयकर भरणाऱ्या महिलांची माहिती घेतली असून आयकर सोबत इतर मार्गाने देखील एखादी लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांचे नाव आता लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे। तसेच या लाभार्थी महिलांच्या नावांची फेर तपासणी जिल्हा पातळीवर करण्यात येणार आहे। तर मग आता या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या अगोदर राज्य सरकारने जे नवीन नियम आणि शर्ती अटी लागू केल्या आहेत या नवीन नियमानुसार ज्या महिला योजनेअंतर्गत अपात्र होतील अशा महिलांना योजनेमधून वगळून येणारा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे। आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोजच्या दररोजच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।